नमस्कार, मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज @7 च्या या विशेष बातमीपत्रात सर्वांचं हार्दिक स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. अकोल्यात गुटख्याचा नकली कारखाना, एफडीएची धडाकेबाज कारवाई, मुख्य आरोपी शर्मा फरार. ग्रामीण भागात लालपरी अजूनही पोहोचलीच नाही, विद्यार्थ्यांचे अनोखे आंदोलन. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव माळी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ, भीतीचे वातावरण. बुलढाणा सह्याद्री पर्वतरांगांनी पांघरला हिरवा शालू. राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अवैध खाद्यपदार्थ आणि तंबाखूजन्य उत्पादनांविरोधात धडक कारवाई सुरू आहे. त्याच अनुषंगाने अकोला शहरातील एमआयडीसी औद्योगिक परिसरात बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने छापा टाकत सुमारे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. आतापर्यंत गुटख्याचा साठा करणाऱ्या गोदामांवर कारवाई होत होती, मात्र अकोल्यात प्रथमच थेट नकली गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकण्यात आल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. या कारखान्यात अनेक नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट गुटख्याची पाकिटे तयार केली जात होती. छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधी तंबाखू, पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी कारखान्यात काम करणाऱ्या 3 मजुरांना ताब्यात घेण्यात आले असून कारखान्याचा मालक फरार असल्याची माहिती आहे. त्याचा शोध सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असले तरी शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट गुटख्याचे उत्पादन सुरू असताना याची माहिती संबंधित यंत्रणांना, विशेषतः पोलिसांना कशी मिळाली नाही असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. दरम्यान या प्रकरणात पुढील तपासानंतर आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अकोला जिल्ह्यामध्ये एमआयडीसी 4 फेजमध्ये ग्रोथ फेजमध्ये हा कारखाना असल्याची गोपनीय माहिती मिळाली 2-3 दिवसापूर्वी. त्यानुसार मग आपण काय केलं की सर्व एफडीएचे अधिकारी आपण बाहेर जिल्ह्यात तिथे बोलून घेतले आणि आपण सकाळी 6 वाजल्यापासून याच्यावर वॉच ठेवून होतो आपण. आणि अशा ठिकाणानंतर सर्व आम्ही एकदम इथं राड मारलेली आहे. सदर ठिकाणी 3 कामगार काम करत असल्याचे आढळले. तसेच या ठिकाणी कच्चा माल जो गुटखा बनवण्यासाठी डुप्लिकेट गुटखा बनवण्यासाठी वापरतो तो सापडला. लेबल्स जे पॅकिंग करण्यासाठी होते, त्यानंतर त्या मशिनरीज ज्या वापर केला जातो ते सापडलेले आहेत. असे एकंदर 3 आरोपी काम करताना सापडले. आणि एक गौरव शर्मा नावाचा एक आरोपी आहे, तो अद्याप इथे पोहोचलेला नाहीये. तर आणि जो जागा मालक आहे, म्हणजे पहिले 3 जो ऑपरेट करतो तो आणि जो जागा मालक आहे त्याच्या विरोधामध्ये आपण FIR देऊन आपण मोकोकाची कारवाई आपण प्रस्तावित करणार आहोत. जवळपास हा कमीत कमी 50 लाखाचा माल होईल, कारण अजून मोजणी सुरू आहे या मालाची. तर कमीत कमी 50 लाख होईल असा अंदाज आहे. यस, आपण कारण संघटित गुन्हेगारी स्वरूप आहे. 5 आरोपी एकूण याच्यामध्ये आपण आता निष्पन्न झालेले आहेत. त्यांच्यावर FIR आणि कारवाई प्रस्तावित करू आपण. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील कंबरखेड गोंढाळा मार्गावर एसटी बस सेवा गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने परिसरातील सुमारे 90 विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे पालकांवर आर्थिक भार वाढला असून विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या समस्येबाबत विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी गेल्या 12 महिन्यात अनेकदा एसटी प्रशासनाकडे निवेदने देऊन बस सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली. मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासने मिळाल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मेहकर एसटी आगार व्यवस्थापक कार्यालयासमोर प्रतिकात्मक शाळा भरवून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. आगारासमोरच विद्यार्थ्यांनी पुस्तके, दप्तर आणि वही घेऊन अभ्यास करत प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनानंतर आगार प्रशासनाने विद्यार्थी व पालकांची भेट घेऊन 1 ते 2 दिवसात मार्गावरील बस सेवा सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले. मात्र यापूर्वीही अशाच प्रकारची आश्वासने मिळूनही प्रत्यक्षात बस सेवा सुरू न झाल्याने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त होत आहे. यावेळी संबंधित पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न लक्षात घेऊन कंबरखेड गोंढाळा मार्गावर नियमित एसटी बस सेवा तातडीने सुरू करावी अशी मागणी केली. आता यावेळी तरी प्रशासनाचे आश्वासन प्रत्यक्षात उतरते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देऊळगाव माळी सुभानपूर तालुका मेहकर शिवारात चंद्रभागा नदीच्या पलीकडे रामदास जुमडे यांच्या शेताकडे बिबट्याचा वावर आढळून आला. या बिबट्याने गेल्या 2 दिवसांमध्ये 2 श्वान ठार केले तर 1 श्वान जखमी अवस्थेत आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना 16 जुलै रोजी दूरध्वनीवरून माहिती मिळाल्यानंतर
ताबडतोब मेहकर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन स्थळ निरीक्षण केले. पाहणी करून निरीक्षणाअंती बिबट्याच असल्याची माहिती त्यांनी दिली. वैभव काकडे, सहाय्यक वनसंरक्षक मेहकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी रवींद्र सातपुते यांच्या आदेशावरून वनपाल VM फुके, अनंता सरवडकर, नागेश तांगडे आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन त्यांनी तळ निरीक्षण करून उपस्थित शेतकऱ्यांना आपल्या पाळीव प्राण्यांची आणि स्वतःची काळजी कशी घ्यावी याची माहिती दिली. त्याचबरोबर बिबट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन सुद्धा सहाय्यक वनरक्षक वैभव काकडे, वन परिक्षेत्र अधिकारी रवींद्र सातपुते यांनी केले. सह्याद्री तसेच अजिंठा पर्वतरांगाच्या कुशीत वसलेले बुलढाणा हे इंग्रजकालीन थंड हवेचे ठिकाण म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे संपूर्ण परिसर नवचैतन्याने भरून आला असून शहरालगतच्या सह्याद्री अजिंठा पर्वतरांगांनी जणू हिरवा शालू पांघरलाय. डोंगरदऱ्या, झाडे आणि गवताने व्यापलेली हिरवाई पाहून प्रत्येकाचे मन प्रसन्न होत आहे. पावसामुळे परिसरातील ओढे, झरे आणि टेकड्यांवर नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. सकाळच्या धुक्याची चादर, ढगांचा डोंगराशी सुरू असलेला लपंडाव आणि गार वाऱ्याची झुळूक यामुळे संपूर्ण परिसरात आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह जिल्ह्याबाहेरील पर्यटकही या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने राजूर घाट व परिसराला भेट देत आहे. विशेषतः शनिवार रविवारच्या सुट्टीच्या दिवशी युवक, कुटुंबीय आणि छायाचित्रण प्रेमी पर्यटकांची येथे मोठी गर्दी होत आहे. हिरव्यागार डोंगराच्या पार्श्वभूमीवर फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही आहे. पावसाळ्यात बुलढाण्याच्या निसर्गरम्य सौंदर्याला लाभलेली ही हिरवी झडाळी पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. पर्यावरण प्रेमींच्या मते अशा नैसर्गिक संपदेचे जतन करणे प्रत्येकाची जबाबदारी असून पर्यटनाचा आनंद घेताना परिसर स्वच्छ ठेवणे आणि पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. बुलढाण्याच्या सह्याद्री अजिंठा पर्वतरांगांनी धारण केलेला हा हिरवा साज सध्या प्रत्येक पर्यटकाच्या मनावर मोहिनी घालत आहे. निर्भीड पत्रकारिता, निष्पक्ष वृत्तांकन आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी लढणारे आपले हक्काचे व्यासपीठ म्हणजे अजिंक्य भारत न्यूज. तर विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत राज्यभर वन महोत्सव या महत्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि हरित क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने यंदा राज्यभर 10 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून 2047 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट करण्यात आले आहे. या राज्यव्यापी अभियानांतर्गत बुलढाणा जिल्ह्यासाठी 10 लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा वन विभाग आणि वन्यजीव सोयरे ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानगंगा अभयारण्यात वृक्ष लागवड अभियानास उत्साहात सुरुवात करण्यात आली. अभयारण्य परिसरात विविध स्थानिक पर्यावरणपूरक वृक्षांची रोपांची लागवड करून वनसंपदा वाढवण्याचा आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमात वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच वन्यजीव सोयरे ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. वृक्ष लागवड ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून लागवड केलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन, संरक्षण आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. यावेळी नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीत सहभागी व्हावे, आपल्या परिसरात अधिकाधिक झाडे लावून त्यांचे जतन करावे आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले. वृक्ष लागवडीसह वृक्ष संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. वनचराई हक्कांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी धनगर समाजाने आज अमरावतीत शासनाविरोधात निर्णायक भूमिका घेत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. इरविन चौक येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शेकडो मेंढपाळ व धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. डॉक्टर अर्जुन नामदेवराव महानर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात ते स्वतः उपोषणाला बसले आहेत. वनचराई क्षेत्र मोकळे
मोकळे करणे, वन विभागाकडून दाखल करण्यात आलेले गुन्हे व दंड प्रकरणाचा पुनर्विचार, चराई मार्ग व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत आरोग्य सेवा, मेंढपाळ समाजासाठी स्वतंत्र कल्याणकारी योजना, स्वतंत्र आरक्षण, मेंढपाळ विकास महामंडळाची स्थापना आणि मेंढ्याच्या मृत्यूवर नुकसान भरपाई अशा 9 प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी शासनासमोर ठेवल्या आहेत. दरम्यान बोलताना डॉक्टर अर्जुन नामदेवराव महानर यांनी शासनाच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आमची सर्वात महत्त्वाची मागणी वनचराई क्षेत्राची आहे. आम्ही पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने जंगलात मेंढ्या चारत आलो आहोत. मात्र आता काही नवीन अधिकारी या भागात तुम्हाला अधिकार नाहीत असे सांगून आम्हाला अडवतात. आमच्याकडे शेती नाही, दुसरा कोणताही व्यवसाय नाही. मेंढ्यावरच आमचा संसार आणि उदरनिर्वाह अवलंबून आहे. एका बाजूला शासन बेरोजगारीची चर्चा करते, तर दुसऱ्या बाजूला आम्ही स्वतः निर्माण केलेल्या रोजगारावरच घाला घालत आहे. हा आमच्या पोटावरचा घाव असून हा अन्याय आम्ही सहन करणार नाही असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, आमच्या मागण्यांवर न्याय मिळेपर्यंत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील. 2-3 दिवसात शासनाने दखल घेतली नाही तर मेंढ्यासह रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. आवश्यक असल्यास संपूर्ण अमरावती जिल्हा आणि विभागभर आक्रमक आंदोलन छेडले जाईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की अनेक वर्षापासून वन विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि इतर शासकीय यंत्रणांकडे सातत्याने निवेदन देऊनही प्रश्न प्रलंबितच आहेत. त्यामुळे अखेर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धनगर समाजाच्या या आंदोलनामुळे वनचराई हक्क, मेंढपाळांचे पारंपरिक अधिकार आणि त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन या आंदोलनाची कितपत दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमच्या तराई क्षेत्रातले आहे, वन विभागाच्या, पशुसंवर्धनचे आहे, तसेच शिक्षकाचे आहे आणि मेंढपाळांचे जे स्वतंत्र आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आहे. सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे आमची तराई क्षेत्रातली, कारण की आम्ही पारंपरिक पद्धतीने आम्ही तराई क्षेत्र करतोय. आता नवीन अधिकारी काही आलेत, ते म्हणतात की या क्षेत्रात तुमचं काही नाही, पण आम्ही आमचे पंजोबा आजोबा तिथंच राहत गेले. आमच्यापाशी कुठली शेती नाही, आमचं काही नाही. आमचं जे पोटाचं जीवन आहे आम्ही त्या मेंढपाळाच्या मेंढ्याच्या भरोश्यावर जगतो. आणि शासन म्हणतं की बा एका इकडे नोकरी नाही, बेरोजगार आहे. आम्ही आमचाच रोजगार तयार करतो आणि शासन एका इकडून आमच्या पोटावर मारते. हा खूप मोठा अन्याय आहे, पण असा अन्याय आम्ही होऊ देणार नाही. हे बेमुदत अन्नत्याग जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत चालत. आणि 2-3 दिवसात जर दखल घेतली नाही तर आम्ही यापेक्षा मेंढ्यासह पूर्ण अमरावती जिल्ह्यात असो, विभागीय असो, पूर्ण आम्ही रस्ता रोको आणि जिथं जिथं जे असेल आक्रमक आंदोलन करेल. अर्जुन नामदेवराव महानर. विदर्भात यंदा मान्सूनने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळू लागल्या आहेत. वेळेवर पाऊस न झाल्यामुळे सोयाबीन, तूर, कापूस यांसारख्या पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपू लागली आहेत. पावसाचा खंड वाढत असल्याने शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे मोठे संकट उभे राहिले आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, महाग बियाणे आणि खतांच्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या मूर्तिजापूरसह अनेक गावांमध्ये पारंपरिक धोंडी मागण्याची प्रथा पुन्हा सुरू झाली आहे. महिला, लहान मुले आणि शेतकरी गावोगावी फिरून धोंडी धोंडी पाणी दे असा गजर करत वरुण राजाला साकडे घालत आहेत. ही परंपरा म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धा नसून शेतकऱ्यांच्या हतबलतेचे आणि पावसातील संपूर्ण अवलंबित्वाचे प्रतीक मानले जाते. विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही पावसासाठी अशा लोकपरंपराचा आधार घ्यावा लागत असल्याने ग्रामीण भागातील गंभीर परिस्थिती अधोरेखित होत आहे. आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून वरुण राजा कधी बरसणार आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलणार याची प्रतीक्षा संपूर्ण विदर्भ करत आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. संघटनेने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देत अकोला जिल्ह्यात बोगस पीजीआर, बायो उत्पादने, निकृष्ट खते आणि बोगस बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचा आरोप केला. या उत्पादनामुळे बियाण्यांची उगवण न होणे, पिकांची वाढ खुंटणे, उत्पादनात घट होणे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. संघटनेने जिल्ह्यातील संशयित कंपन्यांची तात्काळ तपासणी करून त्यांच्या उत्पादनांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत. तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित उत्पादनाच्या विक्रीवर बंदी घालावी आणि दोषी आढळणाऱ्या कंपन्या, उत्पादक,
वितरक विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाने नुकसान भरपाई कंपन्याकडून मिळवून द्यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली. यावेळी आंदोलन अधिक लक्षवेधी करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या पैशाच्या नोटा झाडावर चिटकून कृषी अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक भेट दिली. शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांची बोगस कंपन्याकडून लूट होत आहे असा संदेश या आंदोलनातून देण्यात आला. या अनोख्या आंदोलनाची सध्या अकोल्यात जिल्हाभर मोठी चर्चा सुरू असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. बोगस बियाण्यासंदर्भात व पेस्टिसाइड जे बायोकेमिकल वगैरे आहेत शेतीशी लागणारे जैविक त्याच्यासाठी बोगस मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातनी विक्री होत आहे. त्याच्यासाठी जे आंदोलन आहे प्रामुख्यानं ज्या पद्धतीनं बियाणे कंपन्यावर कारवाई केली त्याच पद्धतीनं वितरक व दुकानदारावर कारवाई करावी आणि ज्या कंपनीने ते बियाणं सर्टिफिकेटचं प्रमाणपत्र दिलं त्या सर्टिफिकेट एजन्सी असेल किंवा अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावी यासाठीची ही आमचं हे आंदोलन चालू आहे. आंदोलनातनी आम्ही प्रामुख्यानं पैशाचं झाड आणलेलं आहे कारण अधिकाऱ्यानं या कंपन्याकडनं मोठ्या प्रमाणात पाकिटं घेतलेले आहेत. तर आमचं हेच म्हणणं आहे की हे तुम्ही कारवाई न करायसाठी त्या कंपन्याकडनं पैसे घेतलेले आहेत, पाकिट घेतलेले आहेत. तर हे आमचे पैसे घ्या पण आता त्या कंपनीवर कारवाई करा. हे आमचे घामाचे पैसे आहेत, हे पैसे घेऊन तुम्ही त्या कंपनीवर कारवाई करा. पुन्हा एक नजर आजच्या ताज्या घडामोडींवर. अकोल्यात गुटख्याचा नकली कारखाना, एफडीएची धडाकेबाज कारवाई, मुख्य आरोपी शर्मा फरार. ग्रामीण भागात लालपरी अजूनही पोहोचलीच नाही, विद्यार्थ्यांचे अनोखे आंदोलन. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव माळी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ, भीतीचे वातावरण. बुलढाणा सह्याद्री पर्वतरांगांनी पांघरला हिरवा शालू. विदर्भासह महाराष्ट्रातील सुद्धा ताज्या आणि वेधक बातम्यांसाठी बघत राहा अजिंक्य भारत न्यूज. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून एका क्लिकवर प्रत्येक अपडेटसह बातमी आपल्यापर्यंत असेल. तसेच आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. बघत राहा अजिंक्य भारत न्यूज. नमस्कार.